आता बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर आहे। मात्र या लोणार सरोवराच्या काठावरनं जाणाऱ्या 2 महामार्गांवरनं अवजड वाहतूक होतीये। त्यामुळे लोणार सरोवराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय। लोणार सरोवराच्या काठावरनं पूर्वेच्या दिशेनं शेगाव पंढरपूर महामार्ग आणि उत्तरेकडून वाशिम जालना महामार्ग जातो। या दोन्ही महामार्गावरनं नियमित अवजड वाहतूक होतीये। अवजड वाहतुकीमुळे आणि कंपन्यांमुळे सरोवराच्या काठांना कंपन बसतात। परिणामी मोठं भूस्खलन झाल्याचंही पाहायला मिळतंय। त्यामुळे सरोवराचं अस्तित्व धोक्यात आल्याचा धक्कादायक वास्तव हे समोर आले। लोणार सरोवराची एक जगप्रसिद्ध अशी ख्याती आहे आणि हे सरोवर पाहण्यासाठी जगभरातनं पर्यटकही इथे येत असतात। उल्का वर्षावातनं निर्माण झालेल्या या सरोवराचं जे महत्व आहे ते टिकून राहावं अशी मागणी त्यामुळे होतीये। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांच्याकडनं। अमोल, सध्या काय स्थिती आहे या संपूर्ण परिसराची आणि ज्या पद्धतीनं आता सध्या हळूहळू आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा आजूबाजूची जी जागा खचली जाते असं सांगितलं जाते, त्यावरती नेमका आता कोण आवाज उठवतोय आणि त्याची दखल कधी घेतली जाऊ शकते? नक्कीच संपूर्ण जगातील हे लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आहे। लोणार सरोवर जे आहे ते जगप्रसिद्ध आहे। हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। मात्र या खाऱ्या पाण्याच्या सरोवरच्या बाजूला जे आहे ते काठावरून 2 महामार्ग जात आहे। पश्चिमेकडून पूर्वेकडून जात आहे पंढरपूर महामार्ग आणि उत्तरेकडून जात आहे वाशिम जालना महामार्ग। या महामार्गावर जी जळ वाहतूक होते, या वाहतुकीमुळे जे कंपन निर्माण होते त्यातूनही भूस्खलन होत आहे, झाडं सुद्धा घसरत आहे। त्यामुळे या लोणार सरोवराचा धोका जो आहे, लोणार सरोवराचं अस्तित्व जे धोक्यात येत आहे। त्यामुळे जे परिसरातील नागरिक आहे, लोणार शहरातील किंवा जिल्ह्यातील जे पर्यटक आहे किंवा निसर्गप्रेमी आहे त्यांची मागणी आहे की ही जी महामार्गाची आहे ती दिशा बदलण्यात यावी, जेणेकरून हे जे भूस्खलन होत आहे त्यातून जे जंगलामध्ये ज्या लोणार सरोवराचा जो जंगल परिसर आहे त्यामध्ये प्राणी आहे, त्या प्राण्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि भूस्खलनामुळे त्या लोणार सरोवराचा सुद्धा जे धोका आहे निर्माण झालेला आहे। जेणेकरून जे माती जे घसरत आहे ते मोठ्या प्रमाणात आता भूस्खलन होत आहे। त्या जळ वाहतुकीमुळे जे महामार्गावरून जी जळ वाहतूक जाते आणि तेथे अनेक प्रकारची विकास कामं सुद्धा होत आहे। ते विकास कामामधून ही माती घसरत आहे आणि या घसऱ्यामधून हे त्यामध्ये झाडं सुद्धा घसरत आहे। त्यामुळे लोणार सरोवराला धोका निर्माण झालेला आहे। एकंदरीत या सरोवराचं जे अस्तित्व आहे ते कुठेतरी नाहीसं होण्याच्या मार्गावर आता आपल्याला दिसून येतं। त्यामुळे परिसरातील जे नागरिक आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की कुठेतरी प्रशासनाने याची दखल घेऊन हा महामार्ग दुसरीकडे वळवावा किंवा याच्यावरची जळ वाहतूक बंद करावी, जेणेकरून या लोणार सरोवराचं अस्तित्व कायम राहणं अशा प्रकारची सुद्धा मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं तर जसा तुम्ही उल्लेख केलात की एक व्यवस्थित अशी नैसर्गिक साधन संपत्ती या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे। या सगळ्याचं जे संरक्षण आहे ते संरक्षण करणारा वनविभाग असेल किंवा इतरही जी महत्त्वाची खाती सांभाळणारे मंत्री आहेत, या सगळ्यांपर्यंत ही बाब पोहोचलेली असेल की पोहोचलेली नाहीये याबद्दल काही अधिक माहिती आणि कुठपर्यंत ही सगळी तक्रार जी आहे ती स्थानिक करणार आहेत? नागरिकांनी ऑलरेडी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे। स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ही बाब पोहोचलेली आहे। त्यांनी सुद्धा या लोणार सरोवराचा जो आहे अस्तित्व ते कायम राहण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केलेले आहे। एकंदरीत संपूर्ण जे लोणार परिसर त्यामध्ये मंदिरं 15च्या वर मंदिरं सुद्धा आहे। एकंदरीत रोज पर्यटक या ठिकाणी येत असतात। मात्र वन विभाग किंवा पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष करते। मात्र आता तरी या बातमीची दखल घेऊन जे संबंधित मंत्री आहे किंवा स्थानिक आमदार आहे किंवा प्रशासन आहे यांनी दखल घेऊन लवकरात लवकर याची उपाययोजना करावी अशी सुद्धा मागणी स्थानिक नागरिक आता करीत आहे। नक्कीच अमोल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। मात्र आता तरी लोणार सरोवराची होत असलेली अवस्था किंवा ज्या पद्धतीची दुर्दशा होती असं स्थानिकांचं म्हणणं आहे, त्यावरती लक्ष घालणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि येत्या काळात त्यावर उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे।